अब की बार भाजप तडीपार दिल्लीच्या रामलीला मैदानावरती उद्धव ठाकरेंची घोषणा निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्यामुळे राजेश विटेकरांची उमेदवारी गेली नाही, निवडून आल्यानंतर त्यांना मोठी खुर्ची मिळणार महादेव जानकरांचं वक्तव्य। तर बारामतीसाठी नाही तर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने माघार घेतली, आता जानकरांचं काम करणार राजेश विटेकरांचं वक्तव्य। नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट। खैरेंना महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मिळाली, त्यामुळे खैरेंना शुभेच्छा देण्यासाठी दानवेंनी भेट घेतल्याचं समोर। संभाजीनगरमधून इच्छुक होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं, पण आता पक्षाने उमेदवार दिलाय। मी जिल्हा प्रमुख असताना उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी, कारण पक्ष टिकला तरच आम्ही टिकू। खैरेंच्या भेटीनंतर अंबादास दानवेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर हे संवेदनशील नेते, अजूनही त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं। देशामध्ये भाजप घटनेची पायमल्ली करतोय आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, अंबादास दानवेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर बोलण्याआधी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं। तुमच्या पक्षात 4-5 जण राहिले, आता तुमच्यावर पिक्चर काढायची वेळ आली आहे। आणखी काय होतं ते निवडणुकीत बघा, गिरीश महाजनांचं वक्तव्य। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे वणीच्या जगदंबे चरणी लीन। तुतारी वाजवून भगरेंचं स्वागत, देवीचं दर्शन घेत अनौपचारिक प्रचाराला सुरुवात। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये भागवत सप्ताहादरम्यान बागेश्वर महाराजांचं बाबा जुमदेवजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान। बागेश्वर महाराजांना अटक करा अन्यथा कायदा हातात घेऊ, परमात्मा एक सेवकांचा प्रशासनाला इशारा। तर बागेश्वर महाराजांविरोधामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।